विनंती करतोय की आपण मात्र समोर जायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी अर्थातच सिद्धू यायचं आहे. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निलेश गोंदे यांच्याकडून, ते सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी. मित्रांनो, आमचे गुरुवर्य सन्माननीय निलेश दादा ठाकूर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. जितेन दादा आणि निलेश दादाकडून 500 रुपये आलेले ते मात्र सिद्धू घ्यायचे आहेत. निलेश दादा आणि जितेन दादा दोघांकडून 500 रुपये सिद्धूसाठी आले, ते सुद्धा आपण द्यायचे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी दुसरे आमचे समालोचक अर्थातच प्रितेश पाटील यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. संपूर्ण अलिबाग तालुक्याप्रमाणे अर्थातच रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो. असे मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे आपण प्रितेश पाटील झिराड यांना या ठिकाणी पण सन्मानित करतोय. खूप चांगला आवाज, त्याच वेळेला मराठी भाषेवरती प्रभुत्व आपण सातत्याने पाहतोय आणि त्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी करत आहोत. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूयात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या रजनीमधील शेवटच्या सामन्याकडे, जिथे एका बाजूला एनजी वॉरियर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बॉस फायटर साखर संघ आहे. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आर्यन खारकर ISPL चा स्टार, अलिबागचा प्राईड आज मैदान गाजवतोय. सुयश पाटील यांनी जी कॅच पकडली त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज अनिवार्य ग्रुप यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. पहिल्या षटक मैदानावरती प्रगती पथावरती आर्यन खारकर याच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. आर्यन खारकर आपण पाहिला फार कमी कालावधीमध्ये ज्याने मेहनत, जिद्द, चिकाटी या बळावरती चांगला खेळ करून दाखवलाय. त्याची गोलंदाजीची शैली यावरती प्रभावित होत त्याला मात्र आपण पाहिलं फॉल्कॉन्स हैदराबाद या संघासाठी जो त्याने ISPL चा हंगाम हे खेळलं गेलं, त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चांगले चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्या समवेत त्याला वेळ घालवायला मिळालं. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं विश्वजित ठाकूर हा सुद्धा एक प्रामुख्याने चांगल्या प्रकारचा खेळाडू आपण पाहिला, ज्याच्यासोबत त्याने वेळ घालवला. त्याच्याकडनं सुद्धा त्याला बऱ्याचशा गाईडलाईन्स मिळाल्या, बऱ्याचशा टिप्स मिळाल्या. त्याचा फायदा आर्यनला येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 5 धावा दाफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार, चौकार. कमालीचा फटका मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. जीवन दिवकर सोनखार नौखार या विभागाला बिलॉंग करतो, रोहा तालुक्याला तो बिलॉंग करतो आणि आज मैदानावरती या मॅच मध्ये संजीवनी आणली आहे. क्या बात है. आर्यन खारकरचा वेग, आर्यन खारकरचा टप्पा, पुन्हा एकदा समोरच्या फलंदाजाचे धाबे दणाणले. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती 9 धावा, एक फलंदाज बाद झालाय. बघा स्क्रीनवरती आपल्याला काय पाहायला मिळत आहे. त्रिमूर्ती या स्पर्धेसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे अर्थातच अंकुशजी पाटील, अगदी त्याच वेळेला सुजितजी पाटील पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला संजयजी पत्रे साहेब यांची सुद्धा खऱ्या अर्थानं खूप प्रामुख्याने मेहनत पाहायला मिळाली. पडद्याच्या पुढचे हिरो आपण मैदानात पाहतो, मात्र पडद्याच्या मागचे हिरो आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण धन्यवाद देऊयात. त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळाली. ही जी भव्य दिव्यता आहे ही तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे पाहायला मिळाली. त्यामुळे MD फाउंडेशनचं सुद्धा आपण इथून कौतुक करूयात. हॅलो
नक्कीच आकाश, कारण आपण गेली कित्येक दिवस पाहतोय ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि आज ही स्पर्धा नक्कीच पूर्णत्वाला जाणार आहे किंवा या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम हे एम डी फाउंडेशन आणि त्यांच्या वतीनं त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाकडे वळूया. एक गडी बाद 89 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. शाकिब 3 बॉलमध्ये 5 धावेचे योगदान, जीवनने 2 बॉलमध्ये 4 धावेचे योगदान दिले. एका बाजूला बॉस फायटर साकर, दुसऱ्या बाजूला एनजी वॉरियर्स बार्शिव. चांगला बॉल तितका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्टिअर करायचं होतं. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. कॉड बिहाइंड द विकेट फलंदाज शाकिब बॅक टू द पॅव्हलियन. मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने आपला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आकाशने खूप चांगला उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये जेवढे डॉट बॉल येतील तेवढी नक्कीच झाडं आपण लावणार आहोत. दुप्पट टिप्पट पाचपट लावणार आहोत आणि हे आता गरजेचं झालेलं आहे. कारण सातत्याने मी ज्या ज्या ठिकाणी मला समोरचं करण्याची संधी मिळते तेव्हा मी हा विषय सातत्यानं छेडत असतो की आयुष्यामध्ये आपल्याकडे अमाप पैसा आहे, आपल्याकडे अमाप संपत्ती आहे, परंतु सर्वात महत्त्वाची संपत्ती काय आहे तर आपलं ते शरीर आहे. आपलं शरीर सलामत असेल तर आपण प्रत्येक गोष्टीचा युटिलाइज करू. हॅलो हॅलो चेक. येस, थोडंसं माईकमध्ये तांत्रिक बिघाड आले होते. तर विषय नक्की चर्चा सुरू राहील. आपण मैदानाकडे पुन्हा एकदा फोकस करूया. अर्थातच स्ट्राईक इनवरती बॅटर पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. अर्थातच व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्व मान्यवर अजून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 2 गडी बाद 89 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. पहिलाच बॉल झाले, प्रारंभ आलाय आणि त्याने प्रारंभाने शुभारंभ खूप चांगला केलाय. सिद्धेश ओहो हलक्यातनी या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेला, डायरेक्ट हिट. इथे एक धाव पूर्ण केली आहे. एक एक धावेने संघ पुढे सरकत आहे. कारण एका बाजूला बॉस फायटर साखर या संघाला कोणत्या परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा आहे, दुसऱ्या बाजूला प्रितेश एनजी वॉरियर्स बार्शिव या संघाला देखील जिंकायचं आहे. दोनही संघ या ठिकाणी आपापसामध्ये भिडत आहेत. क्रिकेटचं घमासान युद्ध आज आपल्या तलवार या मैदानावरती तलवार क्रीडांगणावरती पाहायला मिळते आहे. आणि खऱ्या अर्थानं आता पहिल्या 5 ओव्हर्समध्ये किती धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार आहेत हे देखील पाहण्यायोग्य असेल. ॲव्हरेज स्कोअर पाहिला तर साधारणतः 50 ते 60च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रारंभ. ओहो चांगला फटका, अप्रतिम फटका, चेंडूला भिरकावून दिला बॅकवर्ड डिप स्क्वेअरच्या दिशेनं, सीमारेषेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि या चेंडूवरती येतोय चौकार. कारण एक चांगला फटका आलेला आहे. 14 धावफलकावरती दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. प्रितीश किती धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतील किंबहुना किती धावसंख्या या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये या ड्यू फॅक्टरमध्ये अगदी चांगल्या ठरतील. 55 टू 60 ही आपण धावसंख्या पाहतोय जी चेस करणं खूप कठीण आहे. ओहो what a fantastic stroke by जीवन दिवकर. जबरदस्त अफलातून फटका. या चेंडूवरती याला षटकार आणि डीजेला मिळते आहे संधी. फार गरज आहे मोठ्या फटक्यांची. या ठिकाणी आपण पाहू शकता tenniscricket.in या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग केलं जाते आणि रिप्लायच्या वतीने पाहू शकता. ओहो इथे मात्र स्विट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला. पंचांकडे अपील. लेगबाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. एक धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आता दुसऱ्या ओव्हरमधील शेवटला बॉल आहे. आता या शेवटल्या बॉलवरती किती धावा नक्कीच काढणार आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. अर्थातच सन्माननीय अंकुश पाटील आणि त्याच वेळेला सन्माननीय संजयजी पत्रे साहेब या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगले मॅनेजमेंट आहे, त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने आयोजन आहे. नंदनकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, अद्भुत फटका, चेंडूला भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, सीमारेषेच्या बाहेर येतोय बहारदार चौकार.
की झाडं फार महत्त्वाची आहे, कारण आता निसर्गाचं संतुलन हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. मग चक्रीवादळ असेल किंवा त्याच वेळेला तोक्ते वादळ असेल, याचा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि 2019ची गोष्ट आहे, जो आपण आता चालू ऑक्सिजन घेतोय, हॉस ऑक्सिजन घेण्यासाठी दिल्लीमध्ये 2019ला पोल्युशन झालं होतं आणि तेव्हा 15 मिनिटाचे 299 रुपये मोजावे लागत असायचे त्यावेळेला. एवढं पोल्युशन खराब झालं होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच झाडं लावली पाहिजे, निसर्गाचं संतुलन नक्कीच या ठिकाणी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. स्क्रीनवरती पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत tenniscricket.inचे अर्थातच सर्व या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे, किंबहुना त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. नंदनजी घरत, त्यांच्या समवेत अंकुश पाटील यांना पाहतोय, एक डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि त्याच वेळेला आमचे संजयजी पत्रे साहेब, या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि वळतो मैदानाकडे. प्रितेश पुन्हा एकदा या ठिकाणी आता मैदानाकडे नक्कीच बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी विस्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु गोलंदाज सुद्धा तितकेच तरबेज आहेत. चॅलेंजवर आले पुन्हा एकदा 25 वरती 2. जर आपण एक गोष्ट पाहिली ना, दोन्हीही संघ साखरगावचे आहेत आणि साखरगाव आणि त्यांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. नक्कीच अगदी साखरमध्ये आपल्या क्रिकेटचे दिवाने पाहायला मिळतात. अगदी अमाप खर्च करणारे बरेचसे आमचे सहकारी आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम असा मात्र कॅच पकडलेला आहे आणि फलंदाज बाद. सुएज ज्याने सुंदर झेल टिपला त्याला अनिवार्य ग्रुप याचकडून या कॅच साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. 25 वरती 3 आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलाय संघाचा सर्वेसर्वा, संघाचा मुख्य खेळाडू, ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत, असा मान फ्रॉम खैरा रोहा, मुस्तकीम मुकादम. नक्कीच बॉस फायटर साखर या संघाने आता इथे ट्रम्प कार्ड काढलेला आहे, जो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोनही आघाड्यांवरती ज्याने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परंतु ही मॅच मात्र फार महत्त्वाची आहे, कारण ही मॅच जर आपण हारला तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. परंतु इथे आता वाट लावायची आहे. बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकायचा आहे, मोठे फटके मारायचे आहेत आणि एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतो तो मैदानावरती खेळायचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांविरुद्ध आलेत. आर्यन खारकरचा पुढला चेंडू. ओहो, भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अत्यंत शानदार फिल्डिंग पाहायला मिळाली. कमालीचं क्रिकेट आर्यन द्वारे आपल्या पाहायला मिळते. चांगला कमबॅक केलेला आहे. बघा, चॅलेंज षटक आहे, 50-50 आहे. इथे आता आपल्याकडे फक्त 4 बॉल शिल्लक असतील. या 4 बॉलमध्ये तुम्हाला 9 धावा पूर्ण करायच्या आहेत, अदरवाईज तुमच्या 5 धावा मायनस होणार आहेत. येथे आपण पाहू शकता रिप्लायच्या वतीने tenniscricket.in या चॅनलच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. 2 चेंडू पूर्ण झाले तिसऱ्या ओव्हरमधील. आता प्रितेश 4 बॉलमध्ये 9 धावा कंप्लीट करायच्या आहेत. आता सध्याची स्थिती आपण पाहिली तर 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पाणी न्यायचं मैदानावरती प्लीज. स्प्रे सुद्धा आपण न्यायचं आहे, स्प्रे पाणी. येस, मैदानावरती आपण पाहू शकता मित्रांनो, खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला काहीतरी दुखापत झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी मुस्तकीम मुकादम नक्कीच त्याला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सावरत असताना, त्याला धीर देत असताना, कारण ही खेळाडूवृत्ती नेहमीच आपल्या इंटरनॅशनलमध्ये सुद्धा पाहायला मिळते. अगदी कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे, कारण तोच खेळाडू मोठा झाला. क्रिकेटमध्ये फक्त चौकार षटका मारले म्हणजे तो खेळाडू मोठा होत नसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं डिसिप्लिन, तुमची खेळाडूवृत्ती, हे सर्व काही बघितलं जातं. आणि आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अशी बऱ्याच वेळेला आपल्या दृश्य पाहायला मिळतात, परंतु नक्कीच या सर्व खेळाडूंचं कौतुक करतोय. आज या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली आहे, या स्पर्धेमध्ये अगदी आपण तसं पाहायला गेलं तर अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यातील खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने संधी दिली आहे. कारण प्रितेश, मी सातत्याने म्हणत असतो की कलाकार कितीही मोठा असू द्या, मग तो कलाकार राजकारणामधला असेल, मग तो कलाकार क्रिकेटमधला असेल, त्याला त्या लेवलचा जर प्लॅटफॉर्म मिळाला नाही ना, तर मग नक्कीच त्याच्या कलेला शून्य किंमत असते. आज या ठिकाणी दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ यांनी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभारून दिलेलं आहे.
आणि खेळाडू पुरेपूर त्याचा वापर करत असताना निश्चितपणे आमदार साहेबांचं कौतुक करावं लागेल, कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना अगदी वरच्या लेवलवरचं क्रिकेट खेळता यावं किंबहुना त्यांनी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा यासाठी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा त्याने आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण अलिबागचा संपूर्ण रायगडचा वर्ल्ड कप म्हणू शकतो अशा पद्धतीची ही क्रिकेट स्पर्धा. नक्कीच व्यासपीठ अगदी या ठिकाणी मान्यवरांनी फुलून आलेलं आहे किंवा त्याच वेळेला आपण थार पाहतोय, त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीजसाठी ब्रँडेड कंपनीची म्हणजे रॉयल इनफिल्डची बुलेट, जे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यामध्ये मला एकदा तरी बुलेट घेता यावी. खरं तर माझं सुद्धा ते स्वप्न आहे, बघूया कधी पूर्ण होते, परंतु होईल. माणसाने नेहमी महेंद्र शेठ नेहमीच म्हणतात की आशावादी राहावं, माणसाने नेहमी आशावादी राहावं. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आयुष्यामध्ये स्वप्न पहा, स्वप्नाचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं. उया मैदानाच्या दिशेनं धाफलकावरती 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या धाफलकावरती आली आहे. पुन्हा एकदा आर्यन, ओहो प्रचंड वेग, परंतु या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला, चेंडू अगदी या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने गेला. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना ओहो चेंडू गॅदर करता आला नाहीये. चान्स हे मात्र प्रितेश, त्याची संधी मात्र नक्कीच या ठिकाणी घ्यावी लागेल. चॅलेंजर मैदानावरती चालू आहे, जेथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. अशा वेळी येथे केलेली मिसफील्ड खूप महागात सुद्धा पडू शकते. 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. आता येणाऱ्या 3 बॉलवरती 7 धावा घ्यायच्या आहेत. 50-50 ओव्हर आहे, त्याच्यामुळे इथे आता नक्कीच विस्फोटक एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. पुन्हा एकदा आर्यन खारकर चांगला फटका खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे, एकच धाव घेतली आहे. आर्यन खारकरच्या खेळीवरनं मला मॅक्सवेलची खेळी आठवते. नक्कीच एका मॅचमध्ये आपण पाहिली असेल, इंज्युअर्ड झाला होता, फुटवर्क मुवमेंट काहीच नव्हतं, फक्त जागेवरून बॅट फिरवायचा आणि ती मॅच त्यांनी जिंकवली होती. ती मला अजून देखील आठवते. म्हणजे त्याला म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं, अर्थातच हे आपल्याला पाहायला मिळते. झुंजार वृत्ती, फायटिंग स्पिरिट आपण पाहतोय आर्यन खारकरकडनं. संघाचा कर्णधार कसा असावा हे आर्यन खारकरने दाखवून दिले. सुंदर गोलंदाजी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, आत्मविश्वास आहे, टायमिंग आहे. या चेंडूवरती येतोय बहारदार षटकार. प्रितेश, बॉस फायटर साखर या संघाचे संघमालक आता मात्र खुश झाले असतील, कारण याच फटक्याची गरज होती. 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता अंतिम बॉल असेल, स्ट्राईकिंगवरती मुस्तके मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय, जो खऱ्या अर्थानं चांगली खेळी करतोय. बॉलिंग असू द्या किंवा बॅटिंग असू द्या. लास्ट बॉल, शेवटल्या बॉलवरती चांगला फटका स्टेट डावीच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धफलकावरती आपण नजर मारूया. टोटल आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 41 धावा मात्र मिळणार आहेत, कारण 36 आणि प्लस 5 बोनस म्हणजे 41 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणूया प्रितेश, कारण खऱ्या अर्थानं सर्वांना डी फॅक्टर हे थोडंसं जाणवायला लागलेलं आहे. चेंडू थोडंसं ओला होतोय, फटके मोठे येणं थोडं बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा सिच्युएशनला ही धावसंख्या या ओव्हरमध्ये मला तर खूप चांगली वाटते, परंतु धावा वाढवाव्या लागतील. निश्चितपणे बॉस फायटरच्या नावात आपण पाहतोय, बॉस सुद्धा आहे आणि फायटर सुद्धा आहे. आणि आपण पाहतो अगदी फायटर प्रमाणे ते बॅटिंग करतात. 3 ओव्हर मध्ये 41 धावा आल्यात. नो डाऊट येथून आणखीन 20 ते 25 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल ते मात्र उभारू शकतील, एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकेल. आणि ती आशा आता मुस्तकींकडून आहे, ती आशा सिद्धेशकडून आहे. दोघे सुद्धा 8-8 या धावसंख्येवरती खेळत आहेत. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी भूषण मात्र आलेला आहे. भूषण, आपलं नाव भूषण करणार का? त्याच्या स्पेलमधली ही शेवटली ओव्हर आहे. देखील आपण पाहायला गेलं तर अजून 2 ओव्हर्स तसं पाहायला शिल्लक आहेत. आणि पाहूया 6 बॉल्समध्ये किती धावा तो खर्च करणार. किंबहुना मुस्तकीम म्हटलं की त्याला रोखणं नक्कीच अवघड असतं. चांगली हाईट आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॅट फ्लो आहे आणि व्हर्सटाईल फलंदाजी आहे. अगदी मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये मारण्याची क्षमता आहे. पहिलाच बॉल असेल भूषणचा. या ठिकाणी फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय, कारण फिल्डिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजाचं ते काम असतं,
की आपण फिल्डिंग लावणं, परंतु बऱ्याच वेळेला विकेट किपर मात्र फिल्डिंग सजवत असतो. परंतु माझ्या मते गोलंदाजाचा सुद्धा विचार घेणं तेवढंच महत्वाचं आहे. निश्चितपणे दोन्ही खेळाडू गोलंदाज आणि कीपर मध्ये ते कॉर्डिनेशन असावं लागतं. इथे काय घडलं जाते, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी चुकामुक, चेंडू फरार होईल सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय वेलकम 4. भूषण झावरे ताजपूर गावचा हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती चौका त्याने मात्र खर्च केलेला आहे. धफलकावरती 45 धावा. पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मुस्तकीम मुकादमच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार तर या बॉलवरती येतोय बहारदार षटकार. धावा अगदी खोऱ्याने येत आहेत. धावांची टांगसाल त्याने उघडले. चांगला बॉल, तितका चांगला फटका. कार्पेटचा आधार घेतलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव तर घेतली आहे. पण तो भूषण झावरेची आपण ऍक्शन पाहिली ना तर प्रितेश जेव्हा तो बॉल रिलीज करतो तेव्हा त्याचं लक्ष पूर्णपणे खाली असतं. परंतु अंदाज घेऊन तो मात्र बॉलिंग करतो. कित्येक वेळेला आपण त्याची ऍक्शन बघण्याचा प्रयत्न केला किंबहुना ओळखण्याचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याच वेळा आपण पाहू शकतो की जेव्हा रिलीज करण्याची वेळ येते तेव्हा त्याचं लक्ष पूर्णपणे खाली असतं. ताजपूर गावचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं कित्येक वेळेला ज्याने कंज्यूस गोलंदाजी केली, परंतु आता 3 बॉलमध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात. यावेळी फटका प्रॉपर आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आपण पाहतो तीजबाजी, चौफेर फटकेबाजी. मैदानाच्या प्रत्येक कॉर्नर वरती मोठमोठे हल्ले पाहायला मिळालेत. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे का की जाणार सीमारेषा पलीकडे. आणि येथे मात्र काय घडलंय मैदानावरती, कॅच तर सोडला आणि मॅच अर्थातच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या चेंडूवरती येतोय षटकार. मैदानावरती एकामागोमाग एक मोठमोठे हल्ले प्रतिहल्ले आपण पाहतोय. यावेळी फुटवर्कचा वापर जरूर केला पण यष्टीरक्षकाने सुंदर झेल टिपलं आणि फलंदाज सिद्धेची इनिंग आलेली आहे संपुष्टामध्ये. चार ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 4 विकेट्स गेलेत आतापर्यंत. 64 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बॉस फायटर साखर या संघाने केलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर प्रितेश धाफलकावरती आपण पाहिलं तर साधारणतः 70 ते 80च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही धावसंख्या नक्कीच सन्मानजनक आहे. कारण मुस्तकीम मुकादम हाला त्याने देखील षटकारांची या ठिकाणी आतषबाजी केली. 6 बॉलमध्ये 19 धावेचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. परंतु आता या ओव्हरमध्ये या ठिकाणी NG वॉरियर्स बार्शी या संघाला कुठेतरी धावा रोखाव्या लागणार आहेत. कारण जेवढ्या जास्त धावा देणार नक्कीच त्या तुम्हाला महागड्या पडू शकतात. निश्चितपणे येथे धावा रोखणं महत्वाचं. नियंत्रणात्मक गोलंदाजी, कंट्रोल वाली गोलंदाजी पाहायला लागेल. आपण जर पाहिलं तर बॉस फायटर साखर त्यांच्या अगेन्स्ट NG वॉरियर्स प्रदीप स्पोर्ट्स साखर बार्शिव हा संघ मैदानावरती खेळतोय.
त्याला गोलंदाजीमध्ये बदल करावे लागतील, विकेट्स प्राप्त करावे लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील, तरच ते मॅच मध्ये येतील. बघूया संकेत आलाय, तो आपल्या संघाला काय संकेत देतोय. पहिलाच बॉल अको टप्प्याचा या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू खेळून काढला. एकच सिंगल धाव मात्र घेतलीये. स्वतःवरती नाराज आहे मुस्तकीम, कारण कनेक्शन झालं असतं तर बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गेला असता, परंतु इथं परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. सिंगल धाव आणि या सिंगलवरती सॅटिस्फाईड नाहीये. एका धावेच्या साह्यानं 65 धावा फलकावरती आल्यात. स्ट्राईक इनवरती आता हशवरी गावचा आपल्याला सचिन पाहायला मिळतोय. सचिन म्हटलं की वेगवान गोलंदाज आणि त्याच वेळेला एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. अगदी लांब वरचे पल्लेदार षटकार मारण्यासाठी तो ओळखला जातो. स्क्रीन वरती आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा बॅनर आणि आमचे सर्वच मान्यवर तिथे पाहायला मिळतात. येथे मात्र फटका फसलाय, मिस टाइम आणि चांगला झेल टिपला गेलाय. महत्वाचा खेळाडू सचिन मात्र जाईल बॅक टू द पवेलियन. प्रितेश, पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 64 धावा होत्या. त्यानंतर आपण चर्चा रंगली होती की आता धावा रोखणं फार गरजेचं आहे आणि संकेतने चांगले संकेत दिलेत. पहिल्याच बॉलवरती 1 धाव त्यांनी खर्च केली. दुसऱ्या बॉलवरती येथे फलंदाज सचिनला बाद केलं आणि आपल्या संघाला चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न किंवा एक चांगलं डेडिकेशन समर्पण देण्याचा प्रयत्न हा मात्र संकेतच्या वतीनं पाहायला मिळाला. येणारे 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. प्रितेश, संकेतने जर अशाच पद्धतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच आत्मविश्वास काही अंशी का होईना पण तो नक्की वाढणार आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर्ड होतोय यश कोळी. सासवणे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. हा सुद्धा आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडू आहे. तो पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. समालोचक कक्षाला या ठिकाणी सलामी दिली आहे. या चेंडूवरती येतोय षटकार. दुपारच्या सत्रानंतर पहिल्यांदाच आपण 70+ स्कोर पाहतोय. यश कोळीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आलेली आहे. तब्बल 72 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. निशांत बॉस फायटर साखर संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच, आणि संघ मालक पंकज नाकवा हे देखील आता खुश आहेत. त्यांना जो पाहिजे होता तो स्कोर मात्र झालेला आहे, परंतु अजून एक इनिंग बाकी आहे. 2 चेंडू अजून देखील शिल्लक असलेली या षटकातील 72 धाव दफलकावरती पुन्हा एकदा संकेत. ओहो, हा प्रकार बॉल आणि त्याला मात्र या ठिकाणी नक्कीच सोडणार नाहीये. मुस्तकीमच्या बॅटमधून येतोय एक बहारदार षटकार. साधारणतः बरेचशा खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे. मग आपण असा विचार करतोय की हा सिरीजमध्ये असेल. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका चेंडू मिड ऑनच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली आहे आणि एका धावेच्या साह्यानं या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 79 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी आता या ठिकाणी NG वॉरियर्स प्रदीप स्पोर्ट साखर बार्शी या संघाला आता येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता 80 धावांची गरज आहे. 30 बॉल आणि 80 धावा. आता प्रतिष्ठेची लढत आहे. जो संघ जिंकणार तो सुपर 16 मध्ये जाणार. त्यामुळे आता पाहूया NG वॉरियर्स प्रदीप स्पोर्ट साखर बार्शी संघ कशा पद्धतीने बॅटिंग करेल. पण पहिल्या इनिंग मध्ये बॉस फायटर बॉस सारखाच खेळलाय. फायटिंग स्पिरिट सुद्धा त्याने दाखवलं आणि त्याचमुळे आपण पाहतो अगदी विराट विशाल धावसंख्या त्याने स्कोर बोर्ड वरती ठेवले. 5 ओव्हर मध्ये 80 धावा चेस करायच्या आहेत. काय वाटते निशांत, काय होईल? खरं तर या ठिकाणी NG वॉरियर्स प्रदीप स्पोर्ट साखर बार्शी ही देखील एक बॅलन्स टीम आहे. या संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहे.
पहिल्या 2 ओव्हर्समध्ये या सामन्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी झाली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एनजी वॉरियर्स हा संघ या ठिकाणी कमबॅक जरूर करेल, परंतु त्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. स्क्रीनवरती पाहू शकता tenniscricket.in या चॅनलच्या द्वारे या ठिकाणी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत केलेलं आहे. 30 बॉलमध्ये आकाश 80 धावांची गरज आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल आणि अर्थातच बेल आयकॉनला क्लिक करायला Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनलच्या द्वारे पाहता येतील. नाही, आणि एक महत्त्वाचा केंद्रबिंदू काय आहे ना, tenniscricket.in ही भारतातील सर्वात पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट ज्यांनी स्थापना केली आणि तदनंतर मात्र फार कमी कालावधीमध्ये अल्प कालावधीमध्ये ज्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. अगदी छोट्याशा कॅमेऱ्यातून केलेली हँडीकॅममधून सुरुवात केली, मग DSLR वरती गेले आणि मग आता मात्र सुसज्ज अशा पद्धतीचा सेटअप भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचा हा सेटअप पाहायला मिळाला. या स्पर्धेचा आणखीन एक महत्त्वपूर्ण एलिमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये अर्थातच एक्झिबिशन मॅच जिथे बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया पाहायला मिळणार आहे. 10 मार्च 2025 म्हणजे सोमवारी ठीक सायंकाळी 8 वाजता या स्पर्धेचा चित्तथरार तलवार क्रीडांगण अलिबाग मध्ये अर्थात आपण अनुभवणार आहोत. एका बाजूला वेदाताई असेल तर दुसऱ्या बाजूला आमची जिशाताई असेल. यामध्ये सुद्धा हा सामना मैदानावरती रंगणार असेल. एका बाजूला बेस्ट ऑफ रायगड, दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया. ही मॅच पाहण्यासाठी नक्कीच आकाश, मला आताच ते डोळ्यासमोर दृश्य दिसते की किती गर्दी असेल. नाही, निश्चित रूपाने आपण जर पाहिलं ना, यंदाचा ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये जे जे नामवंत खेळाडू होते, म्हणजे त्याच्यामध्ये योगेश पेडकर असू देत, अमित नाईक असू देत, असे नामवंत खेळाडू या मैदानावरती खेळताना बघताना खूप आनंद असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते असू देत, अगदी त्याच वेळेला अभिषेक दल्लोर म्हणजे अर्थातच करण अंबाला, हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय. आणि स्क्रीनवरती ॲनिमेशनच्या दृष्टीने पाहायला मिळणार आहे ते म्हणजे या स्पर्धेचा सर्वात मोठा केंद्रबिंदू अर्थातच महिंद्रा थार पाहायला मिळते. विजेत्या संघाच्या संघ मालकाला हे पारितोषिक मिळणार आहे. पार्किंगमध्ये आता प्रत्येकाने जागा बनवायला सुरुवात केली आहे. म्हणजे टॉप 16 मध्ये कोणते संघ जातील त्यांनी आता मात्र स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. ज्यांना गाडी चालवता येत नाहीये त्यांनी आता मात्र कालपासून ड्रायव्हिंग क्लासेस सुरू केलेत आणि आता मात्र ही कार आपल्या दारासमोर लावायची आहे, यासाठी प्रयत्न केले जातील. नक्की सर्व आशावादी आहेत, प्रत्येकाने स्वप्न पाहिलेलं आहे. कारण मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की आता लहान मुलाला सुद्धा थार गाडी ही आवडायला लागली आहे. पप्पांना सांगतो की पप्पा आपल्याला थार घ्या. आणि आता नक्कीच जे 16 संघ मालक या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत ते मात्र स्वप्न पाहायला सुरुवात नक्कीच केली असेल. कारण अगोदर जसं तो उल्लेख केलास की या स्पर्धेचं बक्षिसाचा जवळपास 30 या गाडीची किंमत आहे आणि ती आज आपण पाहणार आहोत की कोणाच्या बाजूला जाणार आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर पहिल्याच इनिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ झाला आकाश. कारण 30 बॉलमध्ये त्याने 79 धावा पूर्ण केल्या. 80 धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. चॅलेंजिंग असणार आहे तरी देखील एनजी वॉरियर्स बार्शी या संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. अगदी सलामीची जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत थांबली तर ही धावसंख्या कमी षटकामध्ये सुद्धा पूर्ण करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजांकडे आहे. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आपण पाहतो. एका बाजूला विघ्नेश कटोर तर दुसऱ्या बाजूला आदित्य बाबळ हा खेळाडू मैदानाच्या आत. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती मुस्तकीम मुकादम, ज्याला गाडी चालवता येत नाही, 4 व्हीलर चालवता येत नाही, मात्र तरी सुद्धा 4 व्हीलर कार आज घरासमोर पार्क केली आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक ज्याने पटकावलं, 2025चं वर्ष ज्याने हंगाम गाजवलं असा खेळाडू गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज आहे, फटका मिस टायमिंग आहे, फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार शुभस्य शीघ्रम, श्री गणेशा म्हणा आणि चौकार घ्या. मैदानावरती नक्कीच एक्सपेक्टेड फटका हा नव्हता. त्याला सुद्धा माहीत नव्हतं की हा चेंडू चौकार जाईल की नाही. परंतु कधी कधी बघा आपल्याला अपेक्षा नसते परंतु आपल्या बाजूने घडतं, तसंच काहीतरी पाहायला मिळालं. हा देखील चांगला फटका खेळून काढलेला आहे. कार्पेट साधार घेतला, चेंडू अगदी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने फील्ड केला, थ्रो करेल तोपर्यंत या ठिकाणी मैदानावरती वेगळंच काहीतरी घडताना पाहायला मिळते.
संधी मिळाली होती परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. चांगल्या पद्धतीने कमबॅक केल्या. पहिल्याच 2 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात मुस्तकीमने. स्ट्राईक वरती आपण पाहायला गेलं तर विघ्नेश आहे, नॉन स्ट्राईक वरती आदित्य आलेला आहे. सुरुवात चांगली केली आहे. अजून देखील 4 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा ओहो, प्रचंड वेग बरोबर या ठिकाणी मधोमध पकडले. लेग बिफोर द विकेट फलंदाज बॅटिंग करत असताना विघ्नेश बॅक टू द पेव्हिलियन. साठी क्लीन बोल्ड करणं, एलबीडब्ल्यू करणं हे काही नवीन नाहीये. म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याची गोलंदाजी आपण अनुभवली आणि आता मात्र सातत्यपूर्ण विकेट टू विकेट गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. ही स्पर्धा ओळखली जाते वेगवेगळ्या पारितोषिकांसाठी, वेगवेगळ्या मॅचेससाठी. एक आणखीन नवेदित आणि आकर्षित करणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, अर्थातच 10 तारखेला. म्हणजे सन्मान्य अभिराजजी दळवी यांचा संघ गट ग्रामपंचायत थळ एका बाजूला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आदितीताई यांचा एमडी ग्रुप हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही सुद्धा मॅच चुरस असेल, रंगतदार असेल. बघा आमदार साहेब, या सर्व मान्यवरांनी जी काही मेहनत घेतली आहेत ना, तर त्या मेहनतीसाठी येस मॅच तो बनता आहे आणि त्यासाठी का होईना ही मॅच पाहायला मिळणार आहे. या मॅचचा सुद्धा तुम्ही उत्स्फूर्त आनंद घ्या. एमडी ग्रुपचे कर्णधार आम्ही घोषित करतो. संजयजी पत्रे हे कर्णधार असतील, मैदानावरती उतरणार आहेत. ही ऑफिशियल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. माहिती सूत्रांकडनं आहे. आमची सूत्र कोण असतील तुम्हाला माहिती आहे. वळी आहेत मैदानावरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा चित्तथरार अनुभवी आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आता मैदानावरती ही मॅच रोमांचकारी होणार यामध्ये शंका नाहीये. तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतली पुन्हा एकदा या ठिकाणी मुस्तकीम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मैदानावरती काय घडलंय तर मैदानावरती या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. जर मुस्तकीमने या ठिकाणी हॅट्रिक घेतली तर अर्थातच कुमार वीर अभिराज दळवी म्हणजे अर्थातच या ठिकाणी त्यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. नाही, पारितोषिक बनताय. मुस्तकीम मुकादम या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आठवत असेल तर लागोपाठ 2 क्लीन बोल्ड केले होते. या मॅच मध्ये सुद्धा पहिला बॉल प्लम्प पकडला, एलबीडब्ल्यू पद्धतीने बाद केला. दुसऱ्या बॉलवरती मुस्तकीमने अर्थातच क्लीन बोल्ड सुद्धा केलाय. लहानपणी गोट्या जास्त खेळला असावा म्हणूनच का होईना अचूकता पाहायला मिळते आणि त्याची अचूकता, प्रयत्नांची पराकाष्ठा, सराव करत असताना घेतलेली मेहनत ही त्याच्या गोलंदाजीच्या कसब वृत्तीमुळे आणि जिद्द चिकाटीमुळे पाहायला मिळाले. 6 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. 80 धावांचा डोंगर पार करायचा आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला हॅट्रिकचा बॉल होता परंतु या ठिकाणी हॅट्रिक घेऊ शकला नाहीये. परंतु आकाश, आपण या ठिकाणी मुस्तकीमची देहबोली पाहिली तर साधारणतः 6 फुटापेक्षा जास्त त्याची हाईट असेल. त्यानंतर त्याचा हात वरती जातोय, मध्ये साधारणतः 7 ते 7.5 फुटावरून चेंडू रिलीज होतोय. स्पीड देखील तितकाच आहे. चांगल्या पद्धतीने वेग आहे. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने फटका घेऊन काढला. चेंडू अर्थातच वाईडिश मिड ऑनच्या दिशेने गेला. या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल दिसून येत नाहीये. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 ओव्हरचा खेळ आकाश जेव्हा मैदानावरती समाप्त झाला तेव्हा एक मनामध्ये टार्गेट सेट केलं होतं की पहिल्या ओव्हर्समध्ये आपल्याला 15 ते 20 धावा घ्यायच्या आहेत, परंतु ते आकाश या ठिकाणी होताना दिसत नाहीयेत. ना निशांतजी, काय झालं माहिती आहे का, पहिल्या इनिंग मध्ये झालेले ते 79 धावांचं डोंगर, त्या डोंगराच्या समोर कामगिरी करत असताना आपल्याकडे ती बॅटिंग लाईनअप आहे का याचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. एनजी वॉरियर्स बार्शी संघाकडे बॉलिंग लाईनअप चांगली होती, मात्र बॉस फायटर साखर संघाने जी फलंदाजी केली, तोडफोड फलंदाजी होती, विध्वंसक फलंदाजी होती. त्यामुळे मन खच्चीकरण होणं म्हणजे काय आहे ना, हे या मॅचने दाखवून दिलं. मुस्तकीम मुकादम 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी सारखा मैदानावरती लढलाय. फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर मुस्तकीमने जे चौकार षटकार खेचले तर त्यातले बरेचसे छक्के नव्हते तर 8 होते. 9 बॉलमध्ये 27 धावांची अभेद्य खेळी ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. इथे मात्र बघा, कव्हरच्या डोक्यावरून नजाकत भरा फटका मैदानाच्या आत आदित्य बाभळच्या बॅटमधून आलेला हा मनमोहक, मंत्रमुग्ध करणारा चौकार.
थँक्यू. आकाश, या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आदित्य सांगून देतोय की मी ही मात्र मॅच अजिबात लाईटली घेणार नाही, किंबहुना या मॅच मध्ये मी सर्वस्व पणाला लावेन. तोच प्रयत्न, परंतु इथे बॅटची कड लागली होती का हे प्रश्नचिन्ह उभं राहिले. परंतु नक्कीच रिॲक्शन असं वाटतं की कॅच कड लागली होती, परंतु मुस्तकीम मुकादमच्या वतीनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. या ठिकाणी रिप्लायच्या वतीनं आपण पाहू शकता चेंडू पिचिंग झाला तदनंतर येस या ठिकाणी हलकीशी कडा घेतली होती. नाही, योगायोग असावा तरी कसा. या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं मुस्तकीम कडनं कॅच सुटली होती. या मॅच मध्ये सुद्धा आपण बोलतोय मुस्तकीम कडनं कॅच सुटले. माझा वैयक्तिक खेळ सुद्धा तितका चांगला झालाय. संघ भावनेचा खेळ आहे. कॅचेस सोडत नसतात, सुटत असतात. यावेळेला फटका बघा काय कमालीचा खेळलाय. मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज येईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नेहमीच म्हणायचे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगिरी करा, परंतु शेवटला क्षणपर्यंत झुंज द्या, त्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही संघर्ष करा. तो संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. आदित्यने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. ओहो, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्थातच एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू गेला. एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावाने मात्र काम होणार नाहीये, कारण 80 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 19.50च्या सरासरीनं आकाश या ठिकाणी फलंदाजी मात्र करायची आहे. नाही, बूंद बूंदचे सागर बनताय असं म्हणतात. आता मात्र बालदीने धावा काढाव्या लागतील. अशा पद्धतीचा काहीसा सामना मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. फटका फसलाय. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा GPS वापरावा लागला. चेंडू हवेत नक्की कुठे गेला हे त्यांनी बघितलं गेलं आणि फलंदाज बाद. झापक झुपक डान्स आपल्याला पाहायला मिळते. खुश आहेत आपल्या संघावरती, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. आपण जर पाहायला गेले तर नक्कीच या ठिकाणी 1.5 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे आणि 15 धावा धफलकावरती आल्यात. अजून देखील मी पाहायला गेलो या ठिकाणून चांगली सुरुवात नंतर बॅटिंग करणारा संघ करू शकेल, कारण आकाश टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नाहीये. नाही, तुम्ही पंकज नाकवांचा उल्लेख केलात. पंकज नाकवा आपल्या संघाला सपोर्ट करायला सज्ज झालेत. मात्र पंकज नाकवा स्वतः कुठच्या संघासाठी खेळणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? अर्थात ऑक्शन मध्ये आपण जर पाहिलं ना तर पंकज नाकवांवरती बोली लागली आणि EB ग्रुप या संघाकडनं ते खेळणार आहेत. आता बॉस फायटर साखर गावाला सपोर्ट करायला आलेत, मात्र आपला मूळचा संघ कुठचा असेल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. येस, आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकतो स्क्रीनवरती आमचे सन्माननीय महेंद्र दळवी, त्याच वेळेला भगवान नाकवा साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. आपण स्क्रीनवरती त्यांना पाहू शकतो. नक्कीच या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी ते आलेले आहेत आणि वेल डन. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. जिंकायचं असेल तर नक्कीच फटकेबाजी करणं फार या ठिकाणी गरजेचं आहे. गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुढील बॉल, ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न. आकाश या ठिकाणी अप्रतिम अशा पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जर तुम्हाला धावा रोखायचीच असतील ना तर या चेंडूचा वापर करावा लागेल. नाही, निश्चित रूपाने इतिहासाची पानं पलटा आपल्याला आठवेल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली होती, PNP ट्रॉफीमध्ये सुद्धा ज्याने सातत्यपूर्ण अचूक टप्प्याचा मारा केला, असा हा गोलंदाज अजय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. इथून त्याची गोलंदाजी बहारदार आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे का होईना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना त्याने नेहमी बॅकफुटवरती ढकललंय. आणि अजयची ज्या वेळेला बाईट्स घेतली गेल्या ना तेव्हा त्यांनी सांगितलं की आनंदाचा क्षण कोणता असतो तर चेस अर्थात डिफेंड करत असताना शेवटची ओव्हर टाकणं हे त्याला नेहमी आवडतं. म्हणजे खेळाडू म्हणून जर आपण चॅलेंजेस स्वीकारत असाल ना तर आपल्याकडे धाडसी वृत्ती आहे आणि नशीब सुद्धा धाडसी माणसांना मदत करतो हे आपण नेहमीच अनुभवलंय. 2 षटकांची सांगता झाली. 15 धावा धावफलकावरती लागलेत. बघा, मला 50-50 ओव्हर आठवली ना की बॉलिवूडचा तो चित्रपट आठवतो, फिर हेरा फेरी, ज्याच्यात डायलॉग आहे की 21 दिन में पैसा डबल. तसं तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा डबल करण्याची नामी संधी आहे. म्हणजे अर्थात तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या काही धावा होतील त्यात 5 धावा ऍड करण्याची नामी संधी आहे. पण तू त्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण समोर कडवं आव्हान असेल. मुस्तकीम पुन्हा एकदा आलाय. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. या ठिकाणी अगदी स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंट गेला, परंतु इथे मात्र
एक धाव एक्स्ट्रा खर्च केली आहे. धावा तुम्ही अशा पद्धतीने खर्च करू शकत नाहीये. जरी मॅच आपल्या दिशेने येत असेल किंबहुना आपण या ठिकाणी एक स्टेप पुढे असाल तरी पुन्हा एकदा विसरू नका, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आहे. परंतु हा संपूर्ण या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण पाहायला गेलं तर MD फाउंडेशन या संपूर्ण कोर कमिटीचं या ठिकाणी आभार व्यक्त करावा लागेल. अर्थातच आमचे अंकुजी पाटील आहेत किंवा आमचे सुजितदादा पाटील आहेत, अगदी सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाचे बाईट्स घेत आहेत आणि या स्पर्धेचा प्रतिसाद नक्कीच प्रत्येकाकडून जाणून घेत आहेत. त्याच वेळेला विकासदादा साखरकर असतील, आता प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहेत, परंतु सर्वांचंच मी या ठिकाणी कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय, ज्यांनी अथांग मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली आहे. नाही, निश्चित रूपाने MD फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक संघ सुद्धा चालवला जातो. गतवर्षी आपल्याला आठवत असेल तर रायगडची प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी विजेतेपद पटकावलं, काय कमालीचा बॉल टाकला बघा. टप्पा पडल्यानंतर बॉल अक्षरशः स्किड झाला आणि त्याचमुळे का होईना फलंदाज बॅकफूट वरती आहे. डॉट बॉल आलाय. 16 धाव अर्थात 17 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. लेग बाय स्वरूपातील ही धाव या ठिकाणी धाफलकावरती ऍड होणार आहे. 17 ऑन स्कोर बोर्ड, जिथे आपण पाहिलं तिसऱ्या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावा करण्याचं टार्गेट असतं. हे या टार्गेटमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या आहेत. मग 4 मध्ये 8 येणार का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि एकंदरीत पाहिलं 16 बॉलमध्ये 63 धावांची गरज, प्रचंड वेग आहे बघा या ठिकाणी. अर्थातच या चेंडूवरती मिळतोय विकेट, फलंदाज बाद. मुस्तकी मुकादम, क्या बात है, काय कमालीची गोलंदाजी केलेली आपण पाहतोय. 17 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. NG वॉरियर्स बार्शिव संघाला डोकं सुद्धा वरती काढून दिलेलं नाहीये. ज्या ज्या वेळेला मोठा फटका आला, दुसऱ्या बॉलवरती एकतर डॉट बॉल आला, नंतर विकेट काढली आहेत. सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी. बॉस फायटर संघाचं कौतुक करूया, टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूया. सन्मान्य आशिष नाखवा यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्यांचा हा संघ आहे, ज्यांनी बघा मुस्तकीमने बाईट्स घेताना सांगितलं की ॲज अ कॅप्टन म्हणून मला पूर्ण सुविधा दिली गेलेली आहे, की मला चान्स दिला गेलेला आहे. मला वाटलं तर मी बॅटिंग करीन, मला वाटलं तर मला बॉलिंग करीन, तू फक्त संघामध्ये उभा राहा. मुस्तकीम उभा जरी राहिला ना तरी सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स येतो, आपल्या संघातील खेळाडूंना पाठबळ मिळतं आणि हे मोटिवेशन फार गरजेचं आहे. असं हँड होल्डिंग नाखवा बंधूंनी ही सातत्यपूर्ण अलिबागमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एक संघ मालक म्हणून महत्वाचं काय आहे तर आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवणं. इथे जोरदार अपील केलं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही. पंचांनी नॉट आउटचा इशारा इथून मात्र केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अपील जोरदार होतं, मात्र पंचांनी इथून आपण पाहिलं चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडू विकेटवर हिट करतो की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जरूर. आणि मात्र अगदी त्याच वेळेला विकेट होता का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्या हाताने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल जरूर करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव जरूर मिळणार आहे. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. मी म्हणेन -2 धावांचं हे षटक आहे, कारण 5 धावा टोटल मधून मायनस होतील. हे कटू सत्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 80 धावांचं टार्गेट आहे आणि मग 80 धावांचं टार्गेट असताना 3 षटकांचे सांगते अखेरीस सगळं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पकडल्यानंतर आता 13 धावा दाफलकावरती लागल्या आहेत, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे तर्फे एप्रिल महिन्यामध्ये रायगड युवा महोत्सव मध्ये महाराष्ट्राचे नामदार मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहिला तर शिवरत्न भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि मग त्यामध्ये आमचे सर्वांचे गुरुवर्य ॲडव्होकेट संदीप जगे सर यांची निवड करण्यात आली. त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण हे पारितोषिक देणार आहोत, शिवरत्न भूषण पुरस्कार. आणि अगदी त्याच वेळेला मिस्टर ISPL अलिबागचा पहिला खेळाडू ज्याने ISPL मध्ये आपली वर्णी लावली, फार छोट्या घरातून जो येतो, ज्याचे आई वडील खूप जिद्दीने मेहनतीने, अर्थात त्याची एक इंटरव्ह्यू पाहिली ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की समुद्रकिनारी
मच्छी जी आहे ना ती साफ करण्याचं काम त्याचे आई वडील करतात. फार छोट्या घरातून आर्यन खारकर येतो, त्याचा सुद्धा आपण शिवरत्न भूषण पुरस्काराने सन्मान करणार आहोत. आपण धन्यवाद देऊया तिथून शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे यांना सुद्धा, कारण आपण मेहनती व्यक्तींची रिकग्निशन तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शाकिब गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे, निर्जन स्थळी चेंडू गेलाय. चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती आपण नजर टाकली तर 14 धावा लागलेल्या आपण पाहतोय. ही क्रिकेटची स्पर्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहिली आहे. म्हणजे या स्पर्धेची पारितोषिक, या स्पर्धेमध्ये अर्थात विजेत्या संघाला मिळणारी ही कार, दरम्यानच्या कालावधीमध्ये मोठा फटका जरूर आलाय. प्रारंभच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. बद्दल मग स्टँडर्डची चर्चा राहिली तर स्टँडर्ड समालोचक यांची सुद्धा चर्चा केली पाहिजे, ज्यांनी सातत्यपूर्ण IPL आणि अगदी त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं समालोचन केलं. असं सन्मान्य कुणालजी दाते यांची फायनलच्या दिवसामध्ये वर्णी लागणार आहे. त्यांचं समालोचन प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारं असतं. त्यामुळे आपणही या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटता. कुणालजी अर्थातच दाते, जयेशजी भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेशी आपणही जोडले जा आणि आपण मनमुराद आनंद लुटा. ही मॅच आपण जर पाहिले ना, NG वॉरियर्स बार्शिव संघाच्या विरुद्ध जाणार आहे, कारण बॉस फायटर साखर संघ कमालीची कामगिरी करतोय. म्हणजे मुस्तकीमने जो पाया रचला, मग तो फलंदाजी मधला असेल, मग तो गोलंदाजी मधला असेल, मग अजय पवारची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. शाकिब सिद्दीक मैदानाच्या चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि षटकार आलाय. आठ बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र आपण पाहतो एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे इव्हेंट्स आले ना, तर आपण कालिदास डेकोरेटर्स यांचं नाव नेहमी घेतो. म्हणजे मी काल सुद्धा म्हटलं होतं की पाणी म्हटलं की बिस्लरी, टूथपेस्ट म्हटलं की कोलगेट, चहा म्हटले की सोसायटी आणि मंडप डेकोरेटर्स म्हटलं की कालिदास डेकोरेटर्स. त्यांचा दर्जा अखंड महाराष्ट्रभर आपण नेहमी चांगला पाहिलाय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं चांगलं सिलेक्शन सुद्धा झालेलं आपण पाहतोय. आणि अगदी त्याच वेळेला जगे ग्राफिक्स यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात, ज्यांनी चांगल्या पद्धतीचे आम्हाला ग्राफिक्स प्रोव्हाइड केले, चांगले बॅनर्स प्रोव्हाइड केले, चांगले डिझाईन्स प्रोव्हाइड केले, चांगले लोगो प्रोव्हाइड केले. आणि ही स्पर्धा आता मात्र चांगल्या पद्धतीने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आमदार साहेब, या स्पर्धेवरती ज्या ज्या वेळेला आम्ही मैदानावरती येतो ना, त्या वेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम जसे असावेत ना, त्या पद्धतीची बाउंड्री लाईन, त्या पद्धतीचे स्टेडियम आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्या विभागातील लेजेंडरी क्रिकेटर्सचं नाव असणारं स्टँड हे सुद्धा पाहायला मिळालं. म्हणजे काल मला काही रसिक मायबा प्रेक्षक भेटले, ते म्हणाले की मी पराग शेळकेच्या स्टँडवरती बसलो, पराग शेळकेला मी जवळून खेळताना पाहिलंय आणि त्याच्या स्टँडवरती बसताना मला आनंद वाटला. काय आनंद वाटला असेल त्या पराग शेळकेंना, है ना. त्यामुळे अनुभवी खेळाडूंना, लेजेंडरी क्रिकेटर्सना ही मानवंदना आहे आणि हे साहेब तुम्हीच करू शकता. तुमच्याशिवाय दूरदृष्टी कोणाकडे नाही, हे अखंड रायगडने पाहिलंय. नक्कीच आकाश, आमदार साहेबांना जसं मी विचारलं आमचा समालोचक कसा आहे, अगदी व्यावसायिक समालोचकाला लाजवेल असा आमचा समालोचक आकाश. तुझी तारीफ आमदार साहेबांनी केली आणि तुझ्या मांडीवर नक्की त्यांची एक मायेची थाप त्यांनी ठोकलेली आहे. वळूया मैदानाकडे मित्रांनो. या मॅच मध्ये आपण पाहतोय
मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये मुस्तकिन मुकादम नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाने सगळं संघ अगदी आपण पाहिलं ना, आपण गणपतीमध्ये लहान मुलं पत्त्यांचा बंगला बनवतात आणि कोणीतरी पंखा लावून तो पत्त्याचा बंगला कोसला होता ना, तशाच पद्धतीचं मैदानात वातावरण पाहायला मिळालं. पहिल्या षटकात अर्ध्यापेक्षा जास्त संघ अगद्या मुस्तकिन मुकादमने गारद केलाय आणि या अनुषंगाने का पाहतो मैदानात, एका बाजूला साखर संघ आणि दुसऱ्या बाजूला बारशिव संघ. तर बारशिव संघ पहिला षटकापासून जर विचार केला पूर्णतः बॅकफूटवर, कुठेही मान वर काढण्याची त्यांना संधी दिली नाही आहे आणि या अनुषंगाने आपण पाहतोय या पहिल्या आणि अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय, ते अर्थात बॉस फायटर साखर या संघाने. राऊंड विकेट गोलंदाजी आपण पाहतोय, फलंदाज प्रसाद निहालच्या या चेंडूवर मोठा फटका जरूर आलाय. चेंडू जातोय अर्थात आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर समोर सीमारेषा पार षटकार. त्यावेळेस आकाश काय बघतोय आपण मैदानात षटकार आलाय जरूर, मात्र षटकार कधी आलाय, जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा. वेळ निघून गेल्यानंतर आलेला हा षटकार मात्र प्रारंभाला थोडासा का होईना कॉन्फिडन्स नेऊन जाणार आहे, कारण प्रारंभाची आपण क्षमता बघितली. प्रारंभ एक मोठा मॅचचा खेळाडू आहे. प्रारंभाने गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी यावेळेस केलेली आहे, कारण काय पाहतोय प्रारंभ सातत्यपूर्ण संघटना कशा पद्धतीने बांधावी किंवा संघ कशा पद्धतीने बांधावा हे प्रारंभाला चांगलं माहीत आहे. जरी तो कर्णधार नसला तरी मात्र संघामध्ये एक महत्त्वपूर्ण खेळाडू मी आहे आणि त्यामुळे मला सांघिक भावनेने एक टीम टिकवणं किंवा टीम चालवणं तितकंच गरजेचं आहे. मोठा स्ट्रोक मारण्याचा जरूर प्रयत्न. यावेळेस आपण काय बघतोय, साखर संघाने अतिशय दर्जेदार दणदणीत एकतर्फी विजय या मॅच मध्ये मिळवला आणि हा संघ 16 मध्ये क्वालिफाय झालाय. अभिनंदन पंकज नाखवा, अभिनंदन आशिष नाखवा, अभिनंदन मुस्तकिन मुकादम आणि नक्कीच सर्व संघांचं मी आजच्या दिवशी पार्टिसिपेट केल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार मानतोय. आणि उद्या ठीक 12 वाजता आपला रिपोर्टिंग टाइम आहे, तर 12 वाजता उद्यापासून लॉट्स आपला मॅच चालू होणार आहेत. तर जे संघ आज मला ऐकत असतील किंवा जे संघाचे कोणी प्रतिनिधी असतील इथे, तर त्यांना एक सूचना आहे की आपण 12 वाजता आपला उद्या रिपोर्टिंग टाइम आहे. पहिली मॅच उद्या 12:30 वाजता स्टार्ट होणार आहे. तर आमदार साहेब त्या अर्थानं आपण पाहतोय एक मोठा मॅचचा खेळाडू मुस्तकिन मुकादम ठरतोय पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. मी विनंती करतो सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी, आपण मुस्तकिनला या मॅन ऑफ द मॅच आपण सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित करायचं आहे आणि त्याचा इथे गुणगौरव करायचा आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. प्रत्येक मॅच मध्ये 100% परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला आणि या षटकांमध्ये पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये त्याने जी कामगिरी केली आहे, बॅटिंग मध्ये असताना बॅटिंगची धार त्याने दाखवली आहे, मोठे मोठे षटकार त्याने लगावलेत. मुस्तकिन प्लीज कम ऑन स्टेज. आता मुस्तकिनचं बाईट मी घेणार नाही आहे, कारण मुस्तकिनला आता कोणता प्रश्न विचारू हा मला एक पडलेला प्रश्न आहे, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी प्रोफेशनल क्रिकेटर कशा पद्धतीने देतो अगदी तशा पद्धतीने उत्तरं दिलीत. आणि एक मोठा मॅचचा खेळाडू आपण बघतोय या मंचावर आमचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून त्याला सन्मान होत असताना जरा जोरदार टाळ्या मुस्तकिनसाठी होत्या मित्रांनो, जरा जोरदार टाळ्या. वेल प्लेड मुस्तकिन मुकादम. आणि आजचे जे समालोचक इथे आम्हाला आलेत त्याच्याबद्दल मी त्यांचं खरोखर खूप खूप आभार मानतोय. आकाश मांजरेकर आपण बघतोय, निशांत पाटील, त्यानंतर आमचे मित्र प्रितेश पाटील, त्यानंतर निलेश ठाकूर, हे सर्व समालोचक आम्हाला आज लाभले. यांचं मी मंडळाच्या वतीनं MD ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. आणि आजच्या दिवसाच्या आज स्पर्धा संपल्या असं मी